नागपूर, औरंगाबाद यामधील क्लर्क आणि शिपाई पदासाठी 2026 मधील कट ऑफ काय लागणार? तसेच मित्रांनो कट ऑफची रेंज काय असेल आणि एवढा कट ऑफ कमी का? आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी टायपिंग सुरू करावी? याबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण बघूया की मुंबई उच्च न्यायालय तसेच नागपूर उच्च न्यायालय तसेच औरंगाबाद उच्च न्यायालयासाठी यावर्षी व्हॅकन्सीज किती होत्या? तर मित्रांनो जवळपास 830 व्हॅकन्सीज होत्या. जर बघितलं गेलं तर मित्रांनो यामध्ये मुंबईसाठी 830 मधील 797 व्हॅकन्सीज होत्या आणि 200 व्हॅकन्सीज वेटिंग होत्या. म्हणजे भरपूर प्रमाणात व्हॅकन्सीज होत्या. तसेच नागपूर बेंचसाठी मित्रांनो 166 यामधील 159 व्हॅकन्सीज होत्या प्लस 40 व्हॅकन्सीज ह्या वेटिंग लिस्ट होत्या. म्हणजे भरपूर प्रमाणात होत्या. तसेच औरंगाबाद बेंचसाठी 336 यामधील 323 व्हॅकन्सीज होत्या आणि 81 व्हॅकन्सीज ह्या वेटिंग लिस्ट होत्या. तर मागील वर्षी झालेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये आणि 2025 च्या कंपॅरिझन मध्ये 2026 मध्ये भरपूर प्रमाणात व्हॅकन्सीज होत्या आणि कट ऑफ यामुळेच कमी लागणार आहे. तसेच मित्रांनो कट ऑफ कमी लागण्याचे 5 मेजर रिझन्स काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो मी हे अनालिसिस तयार केलं. यावर्षी मी सुद्धा पेपर दिलाय क्लर्क्स आणि मला जवळपास 70 स्कोर्स केलाय आउट ऑफ 90. तसेच मित्रांनो कॉम्प्युटरमध्ये मला आउट ऑफ मार्क्स मिळाले आहे कारण आपण आपल्या चॅनलवर कॉम्प्युटरचा संपूर्ण कोर्स घेतला होता. तर मित्रांनो तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी जर लागेल तर तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो 5 मेजर रिजन मधील पहिलं रिजन आहे मित्रांनो यावर्षी पेपर पॅटर्न बदलला आहे. मागच्या वर्षी मित्रांनो सेक्शन वाईज होता म्हणजेच मराठी, इंग्लिश, कम्प्युटर, मॅथ्स आणि रिझनिंग हे सेक्शन वाईज होतं. पण मित्रांनो यावर्षी एक क्वेश्चन मराठी, एक क्वेश्चन इंग्लिश, एक क्वेश्चन रिझनिंग. यामुळे काय मित्रांनो अनेक विद्यार्थी मित्रांना काय झालंय कन्फ्युजन झालंय आणि यामुळे स्कोर कमी झालाय. सेकंड रिझन आहे मित्रांनो कम्प्युटर सेक्शन हा कंपॅरेटिव्हली खूप हार्ड होता. यावर्षी मित्रांनो फक्त एम.एस. ऑफिस वरच फोकस झाला आणि त्यामुळे क्वेश्चन्स ट्रिकी असल्यामुळे डिफिकल्टी लेवल वाढली आणि खूप जणांचे क्वेश्चन्स यावर्षी रॉंग झाले. म्हणून मित्रांनो कट ऑफ 100% कमी जाण्याचे चान्सेस आहे. तसेच मित्रांनो मॅथ्स वेटेज खूप जास्त होता आणि कॅल्क्युलेटिव्ह होता. रिझनिंग चे क्वेश्चन्स मॅथ्सच्या कंपॅरिझन मध्ये कमी होते आणि त्यामुळे सुद्धा नॉन मॅथ्स स्टुडंटला नुकसान झालं आणि यावर्षी त्याचा इफेक्ट कट ऑफ वर नक्की पडणार. तर मित्रांनो जर इंग्लिशची जर लेवल बघितली ते मॉडरेट ते हार्ड होते, एवढा इझी नव्हता. क्वेश्चन्स हे ट्रिकी होते आणि यामुळे सुद्धा कट ऑफ कमी जाऊ शकतो. तसेच मित्रांनो लास्ट आहे की टाइम मॅनेजमेंट प्रॉब्लेम. खूप सेंटरवर असं झालंय की स्टुडंटला रफ वर्क करू दिलं नाही आणि त्यामुळे काय झालं टाइम मॅनेज करता न आली आणि त्यामुळे क्वेश्चन्स ड्रॉप करावे लागले आणि त्यामुळे मार्क्स मध्ये पण ड्रॉप डाऊन होईल. तर मित्रांनो ही 5 कारणे जी मी स्वतः काढली आणि या नक्की 100% यावर्षी कट ऑफ कमी लागणार. तर मित्रांनो आता बघूया की कट ऑफ नेमका लागणार किती. तर मित्रांनो मी फायनल कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे की मुंबई आणि औरंगाबाद यावर्षी जागा भरपूर प्रमाणात आहे. ज्यांना 57 ते 60 च्या दरम्यान मार्क्स आहेत त्यांनी लगेच टायपिंगला सुरुवात करा. टाइम वेस्ट करू नका. कारण टायपिंग मध्ये भरपूर प्रमाणात मुले कटतात आणि त्यामुळे तुम्ही लगेच टायपिंगला सुरुवात करा. म्हणजे मुंबई आणि औरंगाबादसाठी 57 ते 60 कट ऑफ लागणार 100% शुअर. तर मित्रांनो नागपूर क्लर्कसाठी जवळपास 60 ते 62 अबव ज्यांना मार्क्स आहे त्यांनी लगेच टायपिंगला सुरुवात करा आणि लगेच सुरुवात करून स्पीड आपली वाढवा. कारण मित्रांनो 1 ते 1.5 महिन्यात टायपिंगची एक्झाम होणार आहे. तर मित्रांनो शिपाईचा जर कट ऑफ बघितला गेलं तर मुंबई आणि औरंगाबादसाठी जवळपास 20 ते 22 एवढा कट ऑफ लागणार आहे. कारण शिपाईच्या जागा खूप जास्त होत्या मुंबई आणि औरंगाबादसाठी त्यामुळे एवढा कट ऑफ लागणार आणि नागपूर खंडपीठासाठी जर बघितलं गेलं शिपाईचा कट ऑफ तर 22 ते 24 यांच्या दरम्यान जेवढे त्यांना मार्क्स आहेत त्यांनी लगेच तयारी करा. कट ऑफ कोणी सांगत असेल की 70 अबव लागेल, कोणी म्हणत असेल की 75 लागेल, 70 लागेल, 65 लागेल. नाही मित्रांनो यावर्षी कट ऑफ खूप कमी लागणार कारण जागा खूप कमी आहे आणि मी 5 रिझन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले. तर मित्रांनो तयारी आत्ताच करा आणि आपली निवड तुम्ही पक्की करा. तर मित्रांनो आपल्या चॅनलला जवळपास सबस्क्राईब करा. आपण जिल्हा उच्च न्यायालयासाठी आपण घेऊन येणार आहोत. धन्यवाद.